Hello everyone, good evening and again welcome in biology lecture. Okay, we have completed our 3 lectures, okay, 3 chapters, first, second and third chapter. Okay, third chapter we have completed, that is inheritance and variation. Okay, now in today's lecture we are starting our next chapter, okay, fourth number chapter, that is molecular basis of inheritance. Okay, now see, out of all this syllabus, chapter number 4 is lengthy chapter and weightage for this chapter is maximum. Okay, also this chapter is conceptual. Okay, means here you have to use chemistry in bio. Okay, this chapter is also called as biochemistry, mixing of these two syllabus. Okay, means chemistry and bio, they are the combination for this chapter. Okay, means you have to use some basic terms of chemistry in this bio lecture. Okay, now see, first chapter reproduction, second inheritance. Okay, both 3 chapters. Okay, earlier 3 chapters are easier, but in this particular lecture you have to use basic concepts of chemistry and you have to throughout concentrate in these lectures. Okay, पूर्ण चॅप्टर एंड होईपर्यंत काय करायचं आहे, लेक्चरवर फोकस करायचा आहे, कारण चॅप्टर थ्रूआउट असं सिंपल नाही आहे. ओके, म्हणजे मी काय असं भीती घालत नाही आहे, पण चॅप्टर काय नाही आहे, सिंपल नाही आहे. थोडं काय करायचं, फक्त लक्ष असल्यानंतरच काय होईल आपल्याला ते समजणार आहे. ओके, आणि वेटेज आहे चॅप्टरसाठी, ते वेटेज पण काय परत सांगतो मी, मॅक्झिमम वेटेज आहे चॅप्टरसाठी, कारण चॅप्टर काय लेंदी आहे. लेंदी असल्यामुळं त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, त्याच्यामुळे वेटेज पण काय नक्की या चॅप्टरला जास्त आहे. ओके, फक्त आता पूर्ण सिलेबसचं पण सांगतो मी. पूर्ण सिलेबसमध्ये आपल्याला फक्त 3rd नंबर चॅप्टर, 4th नंबर चॅप्टर आणि 5 नंबर चॅप्टर, म्हणजे 4 नंतरचं 3 आणि 5 असे 3, 4, 5 जे चॅप्टर आहेत तेवढेच थोडेफार काय आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. ओके, बाकीचे चॅप्टर जे फर्स्ट सेकंड रिप्रोडक्शनच होतं, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचा पार्ट चालू होईल, डिसीजचा पार्ट चालू होईल, ते सगळं काय इझी आहे. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेट कोणत्या चॅप्टरवर करायचं आहे, तर 3च चॅप्टरवर मेन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, 3rd, 4 आणि 5. त्याच्यामध्ये पण सगळ्यात मेन चॅप्टर कोणतं आहे, तर 4th नंबरचा चॅप्टर इसेन्शियल आहे. ओके, तर स्टार्ट करायचं आहे. ओके, चॅप्टरचं नाव काय आहे 4th नंबर चॅप्टरचं? ओके, व्हॉट इज द नेम, टायटल ऑफ दिस चॅप्टर इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. लास्ट चॅप्टर वॉज ओनली इनहेरिटन्स, मीन्स वी हॅव ओनली seen characters or traits that are inherited in next generation or via DNA or RNA that is transmitted into next generation. We have only seen the name of DNA and RNA, means chromosome, that are responsible factor to transmit this inheritance. Okay, but we have not seen the structure of DNA, structure of RNA, what is the function of DNA, RNA. Okay, we have not seen that in detail in last chapter. We have seen only characteristics that are transmitted in next generation or number of chromosomes. Okay, molecular basis means at molecule level, means here we have to study DNA and RNA at molecule level. ओके, मीन्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आपण डीएनए म्हणतो, पण डीएनएचं स्ट्रक्चर काय असणार आहे, आरएनएचं स्ट्रक्चर काय असणार आहे, डीएनए कशाचा बनलेला आहे, ऍक्च्युअल डीएनए मध्ये पण इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर होती, ते काय करायचं आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करायचं. आणि कोणत्या लेवलला, मॉलिक्युलर लेवलला, म्हणजे एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला ऍक्च्युअल डीएनए मध्ये पण काय ते काय करायचं आपल्याला स्टडी करायचं. ऑलरेडी डीएनएचं स्ट्रक्चर असेल किंवा आरएनएचं स्ट्रक्चर असेल, आपण 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्डला थोडं रफली तर होईना काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. ओके, सगळ्यांनीच केलेलं आहे. 9th स्टँडर्डला आणि 10th स्टँडर्डला पण आहे. ओके, डबल हेलिक्स स्ट्रक्चर दिसत असेल कुठं, तर ते कशाचं स्ट्रक्चर आहे आपण बघितलेलं आहे, ते डीएनएचं स्ट्रक्चर आहे. ओके, तर मग त्याच्यावरूनच आपलं मागचं जे काही 9th असेल, 10th असेल, 11th असेल, त्याच्यावरूनच थोडेफार क्वेश्चन काय करतो आपण रिकॉल करतोय. त्या क्वेश्चनचा आन्सर आधी बघू आपण. जे चॅप्टरच्या स्टार्टिंगला, आपल्या चॅप्टर नंबर 4 मध्ये स्टार्टिंगला काय केलेले आहे, 4 क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, ते 4 क्वेश्चन आपण काय करणार, रिकॉल करणार आहे, कारण तेच आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचे थ्रूआउट दी चॅप्टर. ओके, नाव सी दी फर्स्ट क्वेश्चन. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज न्यूक्लिक acid. Okay, what is nucleic acid? Anyone know what is nucleic acid? Nucleic acid is a polymer. What is polymer? Poly means many. Okay, mer means body. Okay, means if we combine many chains
okay, in one unit, then we call it simply polymer. Okay, nucleic acid is a polymer of nucleotides. Okay, what is nucleic acid? Is chain of complex chain of okay, what is nucleic acid? It is a complex chain of nucleotide, that is the nucleic acid. It is nitrogenous basis. Okay, what is base for this nucleic acid? Is nitrogenous basis. Okay, there are different types of nucleotides present in DNA. Okay, now second is, what are types of nucleic acid? Okay, there are two types of nucleic acid. Okay, everyone know the two types of nucleic acid, that is the DNA. Second question, DNA and RNA are the two types of nucleic acid. Okay, what is the full form of DNA? That is deoxyribonucleic acid. Okay, remember the full form. DNA is deoxyribonucleic acid and RNA is ribonucleic acid. Okay, these are the two types of nucleic acid. Okay, next one, what are the function of nucleic acid? Okay, nucleic acid चं फंक्शन काय? तर काय फंक्शन असणार आहे? आपण जनरली काय म्हणतो की जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे कशामध्ये स्टोअर असते? डीएनए मध्ये स्टोअर असते. पण डीएनए मध्ये पण ती इन्फॉर्मेशन कोण स्टोअर करतं? तर कोण स्टोअर करत असेल ती इन्फॉर्मेशन? तर न्यूक्लिक ऍसिड. देन फंक्शन ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज टू स्टोअर दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता आपण एकदम बेसिक लेवलला चालू आहे, मॉलिक्युलर लेवलला चालू. आपण ओव्हरऑल म्हणलं तर काय करतो आपण? फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम काय करतात? जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट करतात. पण डायरेक्टली क्रोमोझोम का? क्रोमोझोम मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे आपण? क्रोमोझोम मध्ये काय असतात? क्रोमोझोम मध्ये डीएनए. ओके, मग आपण काय म्हटलो? डीएनए काय करतात? नेक्स्ट जनरेशन मध्ये कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतात. पण आता डीएनए मध्ये पण ती ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर असते? आपण फक्त काय चाललोय? डिटेल मध्ये चाललोय. तर ती इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर असते? न्यूक्लिक ऍसिड. Means answer of third question is the function of nucleic acid is store the genetic information and to transmit it to the next generation. That is the function of nucleic acid. Okay, now see there are again nitrogenous bases. There are different nitrogenous bases. Okay, in subsequent chapter, means in next lecture we have to study what are the nitrogenous bases or which are the mer present in nucleic acids, means which monomers are present in nucleic acid. Okay, I have said that is the nucleic acid is polymer. Then which monomers are present in these polymers? That is adenine, cytosine, okay, thymine, okay, guanine. Okay, these are the nitrogenous bases present in nucleic acid. Okay, we will see detail in next lecture. Okay, now here again fourth question is, okay, 1 completed, 2 completed, 3 completed. Now see the fourth question. Okay, fourth number question is, what is the difference between DNA in prokaryotes and eukaryotes? Okay, do you remember the name? These prokaryotes and eukaryotes. First one, what is difference between prokaryotes and eukaryotes? Okay, these two are the types of cell. Okay, मग ह्या सेल कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतील? ओके, जनरली माहित पाहिजे. ओके, जे प्रोकॅरियोट्स आहे, प्रोकॅरियोट्स हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया मध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये? बॅक्टेरियामध्ये. आणि जे युकॅरियोट्स सेल आहेत हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन किंवा एक प्लांट घेतली आपण, किंवा फॉर एक्झाम्पल कोणताही ॲनिमल घेतला, तर ते सगळ्यांच्या बॉडीमध्ये जे काही सेल आहेत त्यांना काय म्हणतो आपण? युकॅरियोट्स म्हणतो. ओके, आणि युनिसेल्युलर फॉर एक्झाम्पल अमिबा और बॅक्टेरिया, ओके, त्यांच्यामध्ये जे सेल आहेत त्यांना काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोट्स. राईट, डिफरन्स लक्षात? प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. ओके, तर दोन्हीचं काय केलेलं आपण? स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. ओके, जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे सेलचं, फर्स्ट स्ट्रक्चर हे सेल युकॅरियोट्सचं आहे
आणि सेकंड जे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे आपण ते कशाचं आहे, प्रोकॅरियोट्स आहे. मग दोन्ही सेलमध्ये काय डिफरन्स असतो दोन्ही सेलमध्ये स्ट्रक्चरमध्ये, तर तो डिफरन्स सांगतो मी काय डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल मी आउटर स्ट्रक्चरचं घेतो, आउटर स्ट्रक्चरचं. तर युकॅरियोट्समध्ये काय प्रेझेंट असतंय आणि या प्रोकॅरियोट्समध्ये काय प्रेझेंट असतंय, दोन्हींमध्ये काय ॲबसेंट आहे ते फक्त आपण डिफरन्स 1 बाय 1 घेणार आहे. तर जे प्रोकॅरियोट्स आहे म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तर त्यांची जी सेल ऑल आहे, सेल मेम्ब्रेन आधी सांगतो. तर इथं सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे युकॅरियोट्समध्ये आणि प्रोकॅरियोट्समध्ये पण काय प्रेझेंट आहे, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ओके, मेम्ब्रेन दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे, आउटर ओके लेयर. बट इन प्रोकॅरियोट्स दिस सेल मेम्ब्रेन इज अगेन कवर्ड विथ दी कॅप्सूल. हे जे सेल मेम्ब्रेन आहे ते कशाने कवर्ड आहे, परत कॅप्सूलनी कवर्ड आहे. एक सेपरेट टाईपचं काय एक कोटिंग आहे त्याच्यावरती. ओके, तर मात्र ते याच्यावर नाही आहे. जे आपले युकॅरियोट सेल आहे त्याच्यावर फक्त सेल मेम्ब्रेन असते, त्याच्यावरती असं सेपरेट कॅप्सूल वगैरे नसतं. जे व्हायरसेस बॅक्टेरिया आहे त्यांच्यावरती काय एक स्पेशल कॅप्सूल असतं कोटेड. ओके, ते ह्या युकॅरियोट्समध्ये प्रेझेंट नाही आहे. सेल मेम्ब्रेन जे आहे ते दोन्हींमध्ये पण काय असणार आहे, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. ओके, आता सेकंड वन, जे सेल्युलर मटेरियल आहे मिडलचं जे डॉटेडने दाखवलेलं आहे त्याला रायबोझोम्स म्हणतो आपण. तर रायबोझोम्स दोन्हीमध्ये पण प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट वन मायटोकॉन्ड्रिया आहे. ओके, इकडे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे युकॅरियोट्समध्ये, तर प्रोकॅरियोट्समध्ये मायटोकॉन्ड्रिया काय ॲबसेंट. ओके, नेक्स्ट वन न्यूक्लियसचा डिफरन्स बघायचा आपल्याला. ओके, न्यूक्लियसचा. तर या केसमध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे न्यूक्लियस, तर तो कसा मेम्ब्रेन कोटेड न्यूक्लियस आहे, मेम्ब्रेन कोटेड न्यूक्लियस. हा मिडलचा जर पोर्शन पाहिला मिडलचा, तर हा काय या केसमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस कशाने कोटेड आहे, इथं सेपरेट मेम्ब्रेननी एका कोटेड आहे. मात्र या प्रोकॅरियोट्समध्ये हा जो न्यूक्लियोटाइड आहे, ओके न्यूक्लियोटाइड म्हणतात याला, न्यूक्लियोटाइड, तर या न्यूक्लियोटाइडमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. इथं कसं सेपरेट न्यूक्लियस प्रेझेंट आहे, तसं इथं न्यूक्लियस प्रेझेंट नाही, सिम्पली फक्त एकच कोटिंग प्रेझेंट आहे, त्यालाच काय म्हणायचं आहे, न्यूक्लियोइड. राईट, डिफरन्स लक्षात, बाहेरचं लक्षात नाही ठेवायचं डिफरन्स, पण प्रोकॅरियोट न्यूकॅरियोट्समध्ये हे दोन डिफरन्स लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसला स्पेशल एक कोटिंग आहे मेम्ब्रेनचं, तसं याच्यामध्ये फक्त न्यूक्लियोटाइड आहे, याच्यामध्ये कोटिंग वगैरे काही नाही आहे. ओके, अजून एक डिफरन्स. तर आपला क्वेश्चन काय होता, मेन क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन डीएनए अँड डिफरन्स बिटवीन डीएनए इन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. ह्या दोन्हींमध्ये जो डीएनए प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हा आपला क्वेश्चन आहे. तर डीएनए कशामध्ये प्रेझेंट असतो, आता न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे, क्रोमोझोम असणार आहे आणि क्रोमोझोममध्ये काय असणार आहे, डीएनए प्रेझेंट असणार आहे. ओके, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट असतो, डबल हेलिक्स डीएनए. ओके, या टाईपमध्ये डीएनए काय असतो, प्रेझेंट असतो. आणि जे आपण न्यूक्लियोटाइड, आता न्यूक्लिक ऍसिड म्हणलो, न्यूक्लिक ऍसिडच्या काय असतात, ह्या अशा स्ट्रीप असतात दोन्ही साईडनी काय झालेलं, जॉईन झालेलं, म्हणजे जीन असतात त्याच्यावरती. आता सेकंड वन, या प्रत्येक न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असल्यानंतर डीएनए हा युकॅरियोट्समध्ये ऑलवेज प्रेझेंट असणार आहे. बट सेम कंडिशन प्रोकॅरियोटसाठी अप्लाय नाही, म्हणजे प्रत्येक या न्यूक्लियोटाइडमध्ये डीएनए प्रेझेंट असेलच असं नाही आहे. ठीक आहे, मॅक्झिमम या न्यूक्लियोटाइडमध्ये डीएनए प्रेझेंट नसतात. तुम्हाला माहिती यांचं जर रिप्रोडक्शन झालं तर काय होतं, सिम्पली हे एकमेकांवर सेल डिव्हिजन होते फक्त, म्हणजे ही सेलच दोन सेलमध्ये काय होतात, डिवाइड होतात. ओके, तर मग जे ऑब्जेक्ट ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात ते काय असतात, सेम असतात, सिमिलर. ओके, तसं प्रोकॅरियोट्समध्ये डीएनए स्टोअर असतो, डीएनए मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असल्यामुळे जे ऑफस्प्रिंग असणार आहे ते थोडंफार पॅरेंट्सपेक्षा काय असतं, डिफरंट असतं. मात्र यामध्ये काय असतं, ते एक्झॅक्ट कॉपी असतात. मात्र काही सेलमध्ये डीएनए प्रेझेंट असणार. ओके, ह्या न्यूक्लियोटाइडमध्ये काय असणार, काही वेळेस डीएनए प्रेझेंट असणार आहे. मग त्या डीएनएचा शेप कसा असतो प्रोकॅरियोट्समध्ये, तर तो असा डबल हेलिक्स नसतो, स्पायरल असतो.
ओके, हा डिफरन्स आहे दोन्ही DNA मध्ये. मीन्स व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. तर युकॅरियोट्समध्ये ऑलवेज DNA प्रेझेंट असणार आहे या केसमध्ये, पण प्रोकॅरियोट्समध्ये प्रेझेंट ऑलवेज सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट नसणार आहे. मे बी असला तर तो कोणत्या शेपचा असतो, तर तो स्पायरल शेपचा असतो. आणि आपल्या केसमध्ये, ह्युमनच्या केसमध्ये किंवा बाकीचे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये जो प्रेझेंट असतो तो कोणत्या शेपचा आहे, डबल हेलिक्स शेपमध्ये प्रेझेंट. ओके, समजले. 4 इक्वेशन असे. न्यूक्लिक ऍसिड काय आहे, न्यूक्लिक ऍसिड चेन ऑफ पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. सेकंड फंक्शन काय त्याचं न्यूक्लिक ऍसिडचं, टू स्टोर दी जेनेटिक इन्फॉर्मेशन और टू पास दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. थर्ड क्वेश्चन ऑज व्हॉट इज टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड, 2 टाइप्स DNA अँड RNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि सेकंड वन रायबोन्यूक्लिक ऍसिड. अँड लास्ट क्वेश्चन वॉज डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. हे पण लक्षात ठेवायचं आहे, युकॅरियोट्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतात आणि प्रोकॅरियोट्स कशामध्ये असतात, हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतात. आणि DNA स्पायरल असतो आणि एक काय असतो, हेलिक्स शेपचा असतो, हेलिक्स. ओके, हेलिक्स समजतं ना, कर्व टाईपमध्ये या. ओके, ओके, नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला. नेक्स्ट पॉईंट डिस्कवरी ऑफ DNA. आता जनरली आपण फक्त ओव्हरलुक केला DNAचा. ओके, डिटेलमध्ये स्ट्रक्चर पण बघणार आहे आपण, पण DNA डिस्कवर कोणी केला स्टार्टिंगला, तो काय करायचा आपल्याला स्टडी करायचा. मेंडेलने DNA हे केलेलं नाही, डिस्कवर केलं नाही. त्याने फक्त काय केलंय की असा कोणता तरी फॅक्टर आहे जीन त्याने डिस्कवर केला की हा काय नेक्स्ट जनरेशनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मात्र न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोममध्ये DNA असतो, हा त्यांनी काय केलेला नाही, डिस्कवर केलेला नाही फॅक्टर. ओके, मात्र मग डिस्कवर कोणी केला, तर इटलीचा एक सायंटिस्ट आहे. ओके, त्याचं फेडरिक मिशेर. ओके, काय नाव आहे, फेडरिक मिशेर. ओके, ही कंडक्टेड अन एक्सपेरिमेंट इन 1869. ओके, 1869 मध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, DNA डिस्कवर केलेला आहे. ओके, DNA डिस्कवर केला म्हणजे त्याने काय केलं, लक्षात द्यायचं आपल्याला काय याच्यावरती क्वेश्चन नाही आहे. ओके, ऑब्जेक्टिव्हसाठीच जर आला की न्यूक्लिक ऍसिड कोणी डिस्कवर केलं तरच फक्त क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये, नाहीतर आपल्या डिटेलमध्ये याच्यावरती क्वेश्चन नाही आहे. तर त्याने काय केलं, मॅक्झिमम हॉस्पिटलमधून तो काय करायचा की पस कलेक्ट करायचा. जे काही बँडेजेस वगैरे पडलेले आहेत दवाखान्यामध्ये, बँडेजेस वगैरे, त्याच्यामधून काय करायचा, पस कलेक्ट करायचा. पस मीन्स माहिती आहे ना, एखादी जखम वगैरे झाल्यानंतर येलो कलरचा जो काही लिक्विड असतो, फ्लुइड असतो. ओके, जखम वगैरे झाल्यानंतर आपल्याला, तर तो काय एक पस म्हणून आपण कन्सिडर करतो. तर तो मॅक्झिमम काय करायचा, पस कलेक्ट करायचा. इकडून तिकडून त्या हॉस्पिटलमधून बँडेजेस वगैरे ते वॉश करून काय करायचा, पस कलेक्ट करायचा. त्याने काय केलं, त्याच्यानंतर ते पस सॉल्ट सोल्युशनने काय केलं, वॉश केलंय. सॉल्ट सोल्युशनने काय केलं, वॉश केलंय. आणि त्याच्यानंतर ते अल्कलाईन मीडियममध्ये काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ते पस कशामध्ये वॉश केल्यानंतर, सॉल्टमध्ये वॉश केल्यानंतर अल्कलाईन मीडियममध्ये काय केलं, ॲड केलं आहे. आणि अल्कलाईन मीडियममधून ज्यावेळेस त्यांनी सेपरेट केलं त्यावेळेस एक केमिकल सबस्टन्स काय केलेलं आहे, त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. कारण जे पस आहे त्याच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, सेल कलेक्ट केलेला आहे, सेल. त्या सेल ज्या वेळेस त्यांनी सॉल्ट सोल्युशनमध्ये वॉश केल्यानंतर नंतर अल्कलाईन सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर त्याला त्या सेलमधून एक काहीतरी केमिकल सबस्टन्स काय झालं, डिस्कवर झालं. ओके, आणि मॅक्झिमम ते केमिकल सबस्टन्स फॉस्फरसचं बनलेलं होतं, फॉस्फरसचं. आणि त्याचं नेचर जे होतं ते ॲसिडिक नेचर होतं. मटेरियल कशाचं होतं, ते केमिकल सबस्टन्स फॉस्फरसचं आणि नेचर ॲसिडिक नेचरचं होतं. त्याच्यामुळे त्याला त्यांनी स्टार्टिंगला काय नाव दिलं होतं, ज्यावेळेस नुसतं त्याला डिस्कवर काय झालं, ते फॉस्फरसचं काहीतरी केमिकल सबस्टन्स आहे, त्यावेळेस त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे न्यूक्लियन. काय नाव दिलं होतं, न्यूक्लियन नाव दिलं होतं स्टार्टिंगला त्या केमिकल सबस्टन्सला. आणि ज्यावेळेस त्याचं नेचर आयडेंटिफाय झालं का नेचर ॲसिडिक नेचर आहे, त्यावेळेस नंतर त्यांनी त्याला काय नाव दिलं, न्यूक्लिक ॲसिड. ओके, आणि न्यूक्लिक ॲसिड मग त्याने काय डिस्कवर केलं, हे न्यूक्लिक ॲसिड जे हे रिस्पॉन्सिबल आहे
की जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी. मात्र त्याने ते पूर्णचे पूर्ण काय केलेलं नाही, डिस्कवर केलं नाही. फक्त एक न्यूक्लिक ॲसिड हा केमिकल सबस्टन्स फक्त काय केला, डिस्कवर केला. ओके, आणि हा केमिकल सबस्टन्स म्हणजेच कोड प्रेझेंट असतो हा न्यूक्लिक ॲसिड, डीएनए मध्ये प्रेझेंट असतो. आताच आपण बघितलं की डीएनए मध्ये काय प्रेझेंट असतं, डीएनए कशाचं बनलेलं आहे, तर न्यूक्लिक ॲसिडचं बनलेलं आहे. तर ही डिस्कवरी कोणी केलेली आहे, फ्रेडरिक मिशरने इन 1869. राहील लक्षामध्ये. ओके, फक्त नाव लक्षात ठेवायचं सायंटिस्टचं. ओके, आणि न्यूक्लिक ॲसिड कोणी डिस्कवर केला असा जर ऑब्जेक्टिव्ह आला तर तो फ्रेडरिक मिशरने. ओके, काय एक्सपेरिमेंट केला वगैरे त्याच्यावरती क्वेश्चन नाही आहे. मग आता मिशरनी कधी एक्सपेरिमेंट केला, 1869ला. ओके, तोपर्यंत फक्त न्यूक्लिक ॲसिड हे जेनेटिक मटेरियल रिस्पॉन्सिबल आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी. फक्त एवढं काय झालेलं आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट रिस्पॉन्सिबल नाही, फक्त काय झालं आहे, न्यूक्लिक ॲसिड डिस्कवर झालं. नंतर इन 19 मध्ये ज्यावेळेस मायक्रोस्कोप वगैरे अवेलेबल झाले त्यावेळेस बऱ्याच सायंटिस्टनी काय स्टडी केलंय की जे डीएनए फक्त न्यूक्लिक ॲसिडचं बनलेलं नाही. डीएनए फक्त न्यूक्लिक ॲसिडचं बनलेलं नाही, तर त्या डीएनए मध्ये काय प्रेझेंट आहे, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये प्रोटीन्स पण प्रेझेंट आहे. हे कोणी डिस्कवर केलंय, 19 मध्ये जे सायंटिस्ट होते, मॅक्झिमम सायंटिस्ट, बायोलॉजिस्ट. ओके, त्यांना काय म्हणतात, जे पूर्ण जेनेटिक्सचा स्टडी करतात त्यांना काय म्हणतात, जेनेटिसिस्ट. ओके, काय म्हणतात, जेनेटिसिस्ट. म्हणजे जेनेटिसिस्ट होते त्यांनी ज्यावेळेस डीएनएचं स्ट्रक्चर परत स्टडी केलंय त्यावेळेस फक्त त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट नव्हतं, तर न्यूक्लिक ॲसिड बरोबरच काय प्रेझेंट होतं, प्रोटीन्स प्रेझेंट होते. आणि ॲज कम्पेअर टू न्यूक्लिक ॲसिड तर प्रोटीन्स जे ते मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आणि कॉम्प्लेक्स शेपमध्ये त्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट होते, डीएनएमध्ये प्रेझेंट होते. तर मग मॅक्झिमम सायंटिस्टने काय कन्क्लूड केलंय की इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी न्यूक्लिक ॲसिड नाही तर कोण रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, प्रोटीन्स. ओके, तोपर्यंत डिस्कवर झालं नव्हतं डिटेलमध्ये. तोपर्यंत कशाचं अजम्पशन होतं, प्रोटीन्स, की प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करण्यासाठी, ट्रान्समिट करण्यासाठी. तर न्यूक्लिक ॲसिड रिस्पॉन्सिबल नाही असं 19 मध्ये काय केलेलं आहे, बऱ्याचशा सायंटिस्टनी फक्त एक अनुमान लावलेलं आहे, कारण तोपर्यंत सुद्धा असा फिक्स एक्सपेरिमेंट किंवा पूर्णच्या पूर्ण एक्सपेरिमेंट कोणी केलेला नव्हता. ओके, हे एक लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा एक्सपेरिमेंट बघायचा आपल्याला कोणता, दॅट इज ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. हा एक इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंटवर. ओके,
ओके, एक्सपेरिमेंट कोणता आहे? ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट आहे. ओके, आता न्यूमोनिया माहिती आहे सगळ्यांना, न्यूमोनिया. ओके, फुफ्फुसाचा रोग आहे न्यूमोनिया. न्यूमोनिया होण्यासाठी कोणता व्हायरस रिस्पॉन्सिबल आहे? ओके, कोणता व्हायरस रिस्पॉन्सिबल आहे न्यूमोनियासाठी? तर कोणता? स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी या व्हायरसमुळे काय होतो? न्यूमोनिया होतोय. ओके, आता ग्रिफिथ्सने काय केलंय? एक्सपेरिमेंट कधी कनेक्ट केला? 1928. ओके, हे पण लक्षात ठेवायचं. एक्सपेरिमेंट कधी केला? 1928. तर त्याने काय केलंय? न्यूमोनिया जो व्हायरस आहे त्याचे 2 सॅम्पल कन्सिडर केलेले आहे. म्हणजे 2 टाईपचे व्हायरस न्यूमोनियाचेच, पण 2 टाईपचे फक्त व्हरायटी काय केलेले आहेत त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. कोणत्या 2 टाईपचे? जो फर्स्ट न्यूमोनिया व्हायरस त्याने जो कन्सिडर केला तो आहे व्हायरलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेड. आणि त्यालाच काय नाव दिलं त्यांनी? यस टाईप किंवा यस स्ट्रेन. यस स्ट्रेन पण म्हणतात याला, यस स्ट्रेन. ओके, म्हणजे सिम्पली व्हायरलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेडला नोमेनक्लेचर काय? यस व्हायरस, असं आपण आता थ्रूआउट कन्सिडर करणार. यस व्हायरस किंवा यस स्ट्रेन. आणि सेकंड कोणता व्हायरस कन्सिडर केला? त्यांनी न्यूमोनियाचाच फक्त सेकंड व्हरायटी त्याची, की नॉन व्हायरलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे? आर स्ट्रेन. म्हणजे फर्स्ट टाईपचा यस आणि सेकंड टाईपचा आर. ओके, आता त्यांनी जे एक्सपेरिमेंट 4 एक्सपेरिमेंट काय केलेले? कंडक्ट केलेले आहेत. ते 4ही एक्सपेरिमेंट कोणते ते आपल्याला बघायचे शॉर्टमध्ये. ओके, आता मी हे रफ करतो. याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? यस टाईप आणि आर टाईप. याच्या सांगतो मी हार्म कोणता आहे तो पण सांगतो. जो वरचा आहे व्हायरलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेड. ओके, हा यस टाईप हा काय? हार्मफुल आहे. हार्मफुल न्यूमोनिया व्हायरस, याच्यामुळे न्यूमोनिया होतो आणि डेथ होती. सेकंड जो आहे आर मुळे डेथ होत नाही. ओके, न्यूमोनिया झालं तरी काय होत नाही? डेथ होत नाही, किंवा थोडा लेस हार्मफुल आहे. हार्म कोणता करतो? यस करतोय. आर काय? लेस हार्म आहे. ओके, राईट लक्षात. मी रफ करतो. आता जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्यांनी एक्सपेरिमेंट कोणावर केलेले आहेत? ओके, रॅटवरती म्हणजे माईसवरती, उंदरावरती काय केलेले आहेत? एक्सपेरिमेंट केलेले आहेत. फर्स्ट एक्सपेरिमेंट काय केलं त्याने? तर फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये त्याने ओके, लाईव्ह म्हणजे जिवंत. ओके, जिवंत यस स्ट्रेनचे व्हायरस काय केलेले आहे? माईसमध्ये इंजेक्ट केलेले आहे. ओके, तर त्यावेळेस माईस काय झालं? डेड झालाय. ओके, माईस काय झालं? डेड झालं. काय 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 तो न्यूमोनियाचा व्हायरस आहे, त्या व्हायरसमुळे तो काय झाला? डेड झाला. इथं काय होतं? लाईव्ह होता, जिवंत व्हायरस होता. सेकंड एक्सपेरिमेंट काय केलं त्याने? सेकंड एक्सपेरिमेंट लाईव्ह आर स्ट्रेन. ओके, आता सेकंड टाईपचा व्हायरस, आर टाईपचा व्हायरस, जिवंत व्हायरस, तो घेतल्यानंतर माईस लाईव्ह आहे. ओके, नॉट डेड. हा सेकंड एक्सपेरिमेंट आहे. मग थर्ड एक्सपेरिमेंट काय केलं त्यांनी? थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये हीट किल्ड यस स्ट्रेन काय केला आहे? माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला. हीट किल्ड म्हणजे फक्त टेम्परेचर नाही, हाय टेम्परेचरमध्ये फक्त तो हा यस स्ट्रेनचा बॅक्टेरिया व्हायरस जो आहे तो काय केलेला आहे? किल केलेला आहे. ओके, म्हणजे डेड व्हायरस काय केलेला आहे? माईसमध्ये इंजेक्ट केलेला आहे. आणि किल कशाने केला? तो हीट किल्ड. त्याच्यामुळे काय झालेलं आहे? जो माईसवरती इफेक्ट असेल तो काय असणार आहे या केसमध्ये? हीट किल्ड यस स्ट्रेन आहे. त्याच्यामुळे पण इथं काय आहे? लाईव्ह. ओके, 3 एक्सपेरिमेंट समजले. चौथा मेन आहे तो बघायचा आपल्याला. फर्स्ट मध्ये लाईव्ह यस स्ट्रेन म्हणजे जिवंत यस व्हायरस त्यावेळेस डेड झालेला आहे. त्याच्यानंतर जिवंत आर स्ट्रेन तरी लाईव्ह राहिलेला आहे, कारण हा काय लेस हार्म करतो. तिसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे आपण? हीट किल्ड यस स्ट्रेन. ओके, डेड झालेला यस स्ट्रेन काय केलेला आहे? व्हायरस आपण इंजेक्ट केला, त्यावेळेस काय झालेला आहे? तो लाईव्ह झालेला आहे, कारण व्हायरस काय डेड आहे. आणि चौथा एक्सपेरिमेंट म्हणजे चौथा एक्सपेरिमेंट हे तिन्ही रफ करतो मी.
ओके, चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणते व्हायरस इंजेक्ट केले ते बघायचं आहे. हिट किल्ड यस स्ट्रेन, म्हणजे जो थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये होता किल्ड केलेला व्हायरस हिट किल्ड तोच आहे, मात्र अजून काय त्याच्यासोबत विथ लाईव्ह आर स्ट्रेन, जो लेस हार्म आहे तो जिवंत, आणि हा यस जो आहे हार्मफुल तो मेलेला काय केलेला आहे माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलेला आहे. मग त्याचा इफेक्ट काय व्हायला पाहिजे, त्याचा इफेक्ट आता हा डेड आहे, मागच्या एक्सपेरिमेंटनुसार काय व्हायला पाहिजे होता, हा डेड आहे ओके, आणि हा काय लाईव्ह आहे, मात्र याचा इफेक्ट काय होत नाही, त्याच्यामुळे तो काय राहायला पाहिजे होता, जिवंत राहायला पाहिजे होता लाईव्ह, मात्र या केसमध्ये सुद्धा काय होतंय, माईस डेड होतोय, काय होतोय, डेड होतोय. आणि ज्यावेळेस डेड माईस आहे त्याचे जर ब्लड सॅम्पल जर कन्सिडर केलं, ब्लड सॅम्पल मधून सेल जर कलेक्ट केला तर सेलमध्ये काय दिसतंय, सेलमध्ये त्या डेड बॉडीच्या सेलमध्ये लाईव्ह यस स्ट्रेन. ओके, बॉडीमध्ये इंजेक्ट आपण काय केलंय, किल्ड यस स्ट्रेन केलेले आहे, मात्र उंदीर मेल्यानंतर काय त्याच्या बॉडीमधून काय भेटतं, लाईव्ह यस स्ट्रेन, जिवंत यस स्ट्रेन. मग हे कोणत्या पद्धतीने झालं असेल, हे का झालं असेल, कोणता फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी, तर त्या ग्रिफिथनी काय डिस्कवर केलं या एक्सपेरिमेंटमधून की हा जरी डेड असला यस, मात्र त्याच्यामध्ये कोणतं तरी जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल, तर आर जो स्ट्रेन आहे ते जेनेटिक मटेरियल काय करतं, यूज करतं ते जेनेटिक मटेरियल, आणि ते जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्याच मध्ये काय होतं, नेक्स्ट ऑर्गॅनिझम कन्वर्ट होतोय. म्हणजे आर स्ट्रेन ह्या यस स्ट्रेनचा डीएनए यूज करून काय करतोय, लाईव्ह यस स्ट्रेन प्रोड्यूस करतोय. ओके, डीएनए मधून आपण काय करू शकतो, डीएनए जरी ॲनिमल किल झाला तरी त्या डीएनए पासून नवीन ऑर्गॅनिझम काय करू शकतो, आपण प्रोड्यूस करू शकतो. ओके, समजा इथपर्यंत हा एक्सपेरिमेंट. ओके, एक्सपेरिमेंट एक्झामला नाही आहे, फक्त आपल्याला काय अंडरस्टँडिंगसाठी आहे की हा जरी किल झालेला असेल तरी तो डीएनए जो फॅक्टर आहे त्याच्यावरून नवीन यस स्ट्रेन काय करू शकतो, आपण प्रोड्यूस करू शकतो, मात्र ते कोणी अपटेक केलेले आहेत, आर स्ट्रेन. ओके, समजलं इथपर्यंत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण परत 1-2 एक्सपेरिमेंट बाकी आहेत अजून, डिस्कवरी ऑफ, आपण टॉपिक कोणता बघत होतो, डिस्कवरी ऑफ डीएनए, त्या डिस्कवरी ऑफ डीएनए मध्ये अजून 1-2 एक्सपेरिमेंट बाकी आहेत, ते एक्सपेरिमेंट आपण स्टडी करणार आहे, त्याच्यानंतर डिटेलमध्ये मग डीएनएच्या स्ट्रक्चरसाठी जाणार आहे. ओके, थँक्यू.